पिवरडोल श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह पाटणबोरी येथून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिवरडोल इथं भागवताचार्य हरिभक्त परायण श्री गणेश महाराज वातिले जरूर तालुका घाटंजे यांच्या प्रासंगिक सुमधुर अमृतमय वाणीतून श्रीमद संगीतमय भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह दिनांक 2 फेब्रुवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 दररोज सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 काकड आरती व गाव फेरी दररोज सकाळी 5 ते 7 हरिपाठ दररोज संध्याकाळी 6 ते 7 भजन दररोज संध्याकाळी 8 ते 10 असा दैनंदिन कार्यक्रम होता। रविवारी 2 फेब्रुवारीला कलश स्थापना कथेची सुरुवात, 3 फेब्रुवारीला वराह अवतार कथा, 4 फेब्रुवारीला नृसिंह अवतार कथा, 5 फेब्रुवारीला श्रीकृष्ण जन्म कथा, 6 फेब्रुवारीला गोवर्धन पूजा, 7 फेब्रुवारीला श्रीकृष्ण भगवंतांचे पहिले लग्न, 8 फेब्रुवारीला सुदाम्याचे पोहे व कथेचा समारोप, 9 फेब्रुवारीला गावातून भागवत कथाची वाजत गाजत नाचत भजन कीर्तन करत मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर काल्याचं कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला। यावेळी पिवरडोलसह गावारा, कारेगाव, वारा, कवठा गावागावातून भजन दिंडी व भाविक भक्त या कथेला, काल्याला, महाप्रसादाला व समारोपाला करण्यात आला। या साप्ताहिक भागवत कथेला गावातील भजन मंडळ, वारकरी पुरुष भजन मंडळ, मंदिरातील वारकरी पुरुष मंडळ भजन मंडळ, महिला वारकरी भजन मंडळ, गुरुदेव सेवा भजन मंडळ, जगन्नाथ बाबा भजन मंडळ, गुरुदेव सेवा भजन मंडळ, पिवराई नगर जय पिवराई, बाल भजन मंडळ, जय पिवराई पदावली भजन मंडळ हे भजन मंडळ दररोज एक असे 9 दिवस भजन म्हणत होते। अशा प्रकारे गावातील लोकांच्या सहकार्याने सप्ताह पार पडला। इंडिया न्यूज R7 जिल्हा प्रतिनिधी संदीप सूरपाम। ताई, इंडिया न्यूज R7 वर आपलं स्वागत करतो। संदीप सूरपाम, नमस्कार। नाव ताई? राणी राजू चौधरी। कुठे राहता? तिथलीच आहे। किती वर्षापासून सत्ता सुरू आहे? सप्ताह हा दुसरा वर्ष झाले गेल्या वर्षीपासून, पण त्याच्या अगोदर भजन स्पर्धा चालू राहत होती आमच्या गावामध्ये। तर भजन स्पर्धा न घेता आम्ही सप्ताह चालू केला। महाराजांनी 31 डिसेंबरला येत होते। काय काय शिकले सप्त्यामध्ये? व्यसनाविषयी काही विषय मांडले आणि लहान मुलाबद्दल, म्हणजे लहान मुलाला वळण लागते, वृद्ध महिला, म्हणजे नवीन युवा पिढीसाठी नाही का चांगले संदेश ऐकायला मिळते ह्या सप्त्याच्या माध्यमातून। त्यासाठी सप्ताह आम्ही आयोजित केला आहे। भजन स्पर्धेपेक्षा सप्ताह आम्हाला छान वाटते, म्हणून आता आम्ही भजन स्पर्धा न करता सप्ताह चालू केला। विचार चला बस ठीक आहे। काकू, तुमचं नाव? माझे नाव ज्योत्स्ना रामदास वाटपुरे, राहणार पिवरडोल। आमचं हे कार्यक्रम म्हणजे आमचं महिला मंडळ होतं, त्याकरता आता आम्हाला वाद्यकार्य नव्हता, पण आम्ही कसं तरी महिला मंडळचं हे करून सने एक दिवस ठरलं का आपण गावात कीर्तन ठरवायचं बा, गावात कीर्तन करायचं अशी महिला मंडळाची इच्छा झाली। त्यानंतर मग आम्ही वर्गणी काढली, वर्गणी काढून मग आम्ही महाराजाला बोलावून आम्ही कीर्तन ठरवलं। कीर्तनाच्या नंतर 31 डिसेंबरला ठरवलं, तर दुसऱ्या वर्षी ते 31 डिसेंबरलाच आमचे 5000 उरून होते, तरी पण आम्ही कीर्तनाचा पुन्हा कार्यक्रम घेतला। तसेच मग गेल्या वर्षीपासून हा सप्ताह सुरू झाला। सप्ताह सुरू झाल्यानंतर आमच्या गावची सुधारणा खूपच चांगली झाली, लहान लहान मुलं सुद्धा वळणाला लागून गेले, सगळंच चांगलं झालं। आमच्या गावचं शांत सगळंच चांगलं झालं। या एका वर्षामध्ये काय शिकले काकू तुम्ही? या एका वर्षामध्ये काय शिकले म्हणणं सत्यामध्ये? एका वर्षात म्हणजे ना आता सगळं गेल्या वर्षीपासून आहे ना, गेल्या वर्षी पण झाला सप्ताह, यंदा सप्ताह झाला, काय नाही काय आता आमच्या गावात शांतता झाली, गाव सुधारणा झाली, सगळं वळण चांगली लागू शकते, लागली। लहान लहान मुलं सुद्धा वळणाला लागले, भजनाला लागले, बालमंडळ आहे आमच्या गावात, सगळे पुष्कळ मंडळ आहे, वारकरी आहे, तुकडोजी आहे, मोठं पदावर। किती दिवसापासून सुरू आहे सप्ताह? गेल्या वर्षीपासून नाही, किती दिवसापासून सुरू आहे? 9 मंडळ आहे, रविवारपासून सप्ताह 7 दिवसाचा। हो ठीक आहे, धन्यवाद। महाराज नमस्कार। नमस्कार। इंडिया न्यूज R7 वर आपलं स्वागत आहे। किती वर्षापासून सुरू आहे महाराज? इथं 2 वर्षापासून भागवत सप्ताह, 3 वर्ष अगोदर कीर्तन चालू झालं। कीर्तन समाज प्रबोधन पर केलं आणि सर्व लोकांना सतमार्ग व्यसनापासून मुक्ती होईल, स्वच्छता अभियान, घरगुती काही प्रॉब्लेम याच्यावर भागवतावर ही कथा बसवून भागवत रूपी ज्ञान यज्ञ हा पिवरडोल गावातील मी घराघरात पोहोचवतो।
आणि अंधश्रद्धा, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, इतरस्त काही जे ज्ञान कसं घ्यायचं, मुलाचं शिक्षण, याच्यावर शिक्षणावर सुद्धा भर कसा द्यायचा, अंधश्रद्धा निर्मूलन, याच्यातील 2 वर्ष झाले. आज पिवरडोल गावात 2 वर्षापासून ही भागवत कथा संपन्न होत आहे. आपला परिचय द्या. माझा परिचय श्री हरिभक्त परायण गणेश महाराज वाकिले जरूर तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ. धन्यवाद. नमस्कार भाऊ, नमस्कार. आपलं नाव? मी संतोष शेंडे, प्युअरडोल. किती वर्षापासून सुरू आहे कार्यक्रम? हे आम्ही महाराजांना 31 डिसेंबरचा आमच्या गावात 31 डिसेंबरचा कीर्तनाचा कार्यक्रम घेत असतो पहिले. मग महाराजांनी आम्हाला सूचना दिली की आता आपण दरवर्षी आपण 31 तारखेला, डिसेंबरच्या 31 तारखेला गावगावला बाकी ठिकाणी दुसरा कार्यक्रम होत असते, तर आपण आपल्या प्युअरडोल गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम घ्यायचा म्हणून महाराजांनी आम्हाला सुचवलं. मग त्यानंतर महाराज म्हणाले की आपण आता इथे प्युअरडोलमध्ये भागवत ठेवायचं म्हणजे ठेवायचं. तर हे भागवताचं दुसरं वर्ष आहे. हे भागवताचं दुसरं वर्ष आहे आणि आम्ही मागच्या वर्षी ठेवलो. आमचं पहिलं वर्ष असल्यामुळे आम्हाला अनुभव तेवढा नसल्यामुळे महाराजांनी खूप आम्हाला अनुभव दिले आणि आम्ही यावर्षी खूप आमच्या पद्धतीने महाराजाच्या सांगण्यानुसार आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण आमचा हा कार्यक्रम अगदी आनंदात भरगटात संख्येने, लोकांच्या संख्येने आम्ही साजरा केला. आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. काल ते कीर्तन झाले आत्ता आणि आता बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी आहे, गावातील ग्रामवासी लोक आहे, बालगोपाल मंडळी आहे. सब ज्याच्या परीने ते कार्य करत आहेत आणि चांगलं कार्य करत आहेत. या कीर्तनातून तुम्हाला काय काय अनुभवलं? आता या कीर्तनातून महाराजांनी 2 वर्षापासून लोकांना व्यसनमुक्ती केले. आज दोन लोकांनी शपथ घेतली आहे आणि असे साफसफाई, ग्रामसफाई आणि आमचे इथे गाव प्युअरडोलला कमीत कमी 9 मंडळ आहे. गुरुदेव सेवा मंडळ आहे, वारकरी सांप्रदायिक मंडळ आहे, बालगोपाल मंडळ आहे आणि समुदाय प्रार्थना होत असते आमच्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची आणि ग्रामसफाई करत असतो. आणि आमच्या गावात पिवराई मातेचे मंदिर आहे. पिवराई मातेचे मंदिर आम्ही नवरात्राला तिथं घट मांडत असतो. तिथे सुद्धा आमचे सर्व गावकरी मिळून सर्व समूहाने कार्यक्रम करत असतो आणि हे भागवत सप्ताह सगळे मिळूनच समूहाने एक पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम पार पाडला. धन्यवाद.